उद्यापासून सुरू होणाऱ्या 12वीच्या परीक्षेसाठी यंदा 15,13,909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 3,320 मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार आहे। तर गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात 271 भरारी पथकं नेमल्याची माहिती आहे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा 2024 आणि 25 या वर्षांचा अर्थसंकल्प जाहीर झालाय। राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांसह 8,676 कोटी 80 लाखांचा हा अर्थसंकल्प आहे। विशेष म्हणजे आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही। नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2024 आणि 25चा मूळ अर्थसंकल्प सादर करण्यात आला। यंदा अर्थसंकल्पात 4,947 कोटींचा खर्च आणि 2,70,00,000 शिल्लक नमूद आहे। नवी मुंबईकरांना कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। साताऱ्यातील आंधळी धरणात नेर तलावातनं भुयारी मार्गाद्वारे पाणी पोहोचले, जिथे जिहे काटापूर पाणी योजनेतनं हा पाणी पुरवठा करण्यात आलाय। या दुष्काळी भागात पोहोचलेल्या पाण्याच्या पूजन कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस उद्या माण तालुक्यात देखील येणार आहेत। यासाठी धरणावर मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। सांगलीच्या जत तालुक्यातील विजापूर अहमदनगर महामार्गावर पाण्यासाठी रास्ता रोको करण्यात आलाय। तसंच पाण्यापासून वंचित 65 गावांच्या पाणी प्रश्नी तालुक्यात विविध ठिकाणी आंदोलनही झाली। सरकारनं तातडीनं या संदर्भात निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। नाशिकच्या नांदगाव लगतचं मल्हारवाडी गाव तब्बल 40 दिवसांपासून पाणी पुरवठ्यापासून वंचित आहे। या विरोधात ग्रामस्थांनी ठिय्या मांडत आंदोलन केलं। यावेळी संतप्त महिलांनी पाण्याचे हंडे बडवून प्रशासनाविरोधात घोषणा दिली। बदलापूरमधील अर्धवट रेल्वे प्लॅटफॉर्मच्या उद्घाटनाला विरोध करत तीव्र आंदोलनाचा इशारा महाविकास आघाडीनं रेल्वे प्रशासनाला दिलाय। 24 फेब्रुवारीला होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटन होणार असल्याची चर्चा आहे। मात्र अजूनही अनेक कामं अपूर्ण असताना केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून उद्घाटनाचा घाट घातला जात असल्याचा आरोप मवियानं केला आहे।